की दिलीप शंकरराव मुजगुले यांच्या घरामध्ये 2 मृतदेह पडून आहेत. त्याची खात्री करण्यासाठी आम्ही वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ पथकासह आमच्या रवाना झालो. घटनास्थळी गेल्यावरती गावकऱ्यांनी सर्वप्रथम एखाद्या व्यक्ती आत जिवंत असण्याची शक्यता आहे याच्याकरिता दरवाजा तोडलेला होता. आम्ही रूममध्ये जाऊन पाहणी केली असता दिलीप शंकरराव मुजगुले यांनी पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत होते व त्यांच्या पत्नी स्वाती मिजगुले या खाली फरशीवरती मृतावस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्याच्यावरून आपण मैताची मुलगी जोशी यांना आपण त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्याच्यानंतर मृतदेह PM करण्यात आलं. PM मध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक अंदाज दिलेला होता की दिलीप शंकरराव मुजगुले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नी स्वाती मिजगुले यांची उशीच्या साह्याने त्यांचा चेहऱ्यावरती दाब देऊन त्यांच्या श्वसनावरोधातून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यावरून आपण यातील मयत यांची मुलगी गायत्री अजय जोशी यांनी त्यांच्या घरामध्ये ज्या भिंतीवरती तिचे वडील यांनी जे नावं लिहिलेली होती, 3 तिघांविरुद्ध तक्रार दिलेली होती त्याच्यामध्ये, तर त्याच्यावरून आपण पोलीस ठाण्याला त्यांनी त्यांच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे. यातील 2 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा आज आपण रिमांड घेतलेला मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांचा 2 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे. आरोपींची नावे काय काय आहेत? आरोपी हे यातील मयत यांच्या शेजारीच राहणारे होते. त्यांची नावे गोरख चौरे, संदीप चौरे व आशा चौरे अशी आहेत. सर, या घटनेमागचं संपूर्ण कारण काय, तपासात काय समोर आलं? तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की यातील मयत जे आहेत त्यांना त्यांचे शेजारी यातील आरोपी हे नेहमी वारंवार त्रास द्यायचे आणि यातील आरोपी यांचे मयत यांच्या पत्नीसोबत काही संबंध आहेत, अनैतिक संबंध आहेत असं त्यांना शंका होती. त्यावरून त्यांच्यामध्ये नेहमी वाद व्हायचे. त्यामुळे या वादाच्या पर्यवसन म्हणजे